मॅजिकल सिटी ऑफ महेश्वर एक असं ठिकाण जे तुम्ही डेफिनेटली व्हिजिट केलं पाहिजे इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू इंदोर. इंदोरवरनं हे 98 किलोमीटर्स आहे आणि ओंकारेश्वरवरनं 64 किलोमीटर्स. तर आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन महेश्वरला पोचलो. हे एका फोर्टवरती लोकेटेड आहे, तर तुम्ही वॉक करून फोर्टवर जाऊ शकता किंवा मग बाय ऑटो जाऊ शकता. इथे पोचल्यानंतरच तुम्हाला महेश्वर पॅलेस दिसतो. त्याचे स्टोन कार्व्ड आर्किटेक्चर इज द मेजर सेंटर ऑफ अट्रॅक्शन हिअर. एकदम सेंटरमध्येच श्रीकृष्ण बासुरी वाजवताना दिसत आहेत आणि खूपच छान वाईब मला ही प्लेस देत होती. देवी अहिल्याबाईंनी केलेले जे काय छान छान कार्य आहे त्याबद्दल इथे खूप माहिती दिलेली आहे. महेश्वर पॅलेस इतका ब्युटिफुल आहे की त्याची ब्युटी इज नॉट पॉसिबल टू डिफाईन इन वर्ड्स. सो मी तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट करेन तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट द्या. मागेच त्यांचा ब्युटिफुल असा एक देवघर होता. तिथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे, बट आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिलं. श्रीकृष्णांचे पाळणे, छोटे छोटे मूर्ती आणि खूप छान देवांचे जे आहेत मूर्तीज तिथे होते. मग आम्ही तिथून पुढे आल्यानंतर मॅजिकल महेश्वरमध्ये एंट्री केलं. जेव्हा देवी अहिल्याबाई राज्य करत होत्या तेव्हा त्यांची कॅपिटल सिटी होती महेश्वर आणि इतके छान महादेवांचे मंदिरं आहेत तिथे. त्यांची जी स्टोन कार्विंग्स आहेत, यू जस्ट फॉल इन लव्ह विथ दॅट. सनसेट होत होता आणि इतकं छान महेश्वर घाट वाटत होतं तिथे की ते जी सर्व दृश्य आहे ते मनात सामावून घेण्यासारखंच होतं. आणि इट इज जस्ट लाईक बनारस. आणि बरेचसे असे मूवीज आहेत त्यांचे इथे शूटसुद्धा झालेले आहेत. तर थोड्या वेळ आम्ही नर्मदा नदीच्या इथे बसलो आणि थंड पाणी अनुभवलं.